नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। स्वरस्वामिनी आशा भोसलेंच्या इच्छेनुसार आज त्यांच्या अस्थींचं वाराणसी येथील पवित्र गंगा नदीत विसर्जन। त्यांचे चिरंजीव आनंद भोसलेंनी विधिवत पिंडदान करून केलं अस्थि विसर्जन। खासदार सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। राज्यात महिला सुरक्षिततेची स्थिती अतिशय गंभीर। महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ। राज्यातील सर्वांना सुरक्षित वातावरण देणं शासनाची जबाबदारी। सुप्रिया सुळेंनी पत्राद्वारे मांडली भूमिका। राष्ट्रवादी शरद पवार गटाविरुद्ध वारकरी संप्रदाय आक्रमक। शरद पवार गटाचे नेते विकास लमांडेंविरोधात पंढरपुरात गुन्हा दाखल। त्यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींना घुसखोर म्हटल्याचा आरोप। विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर महिलांचं घागर आंदोलन। आंदोलनात सत्ताधारी भाजपचे नगरसेवक संजय पोनम यांची हजेरी। पाण्यावरून सत्ताधारी भाजपमध्ये जुंपली। नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी नावानं कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेत मुलींना मुस्लिम चालीरीती शिकवण्यात येत असल्याचा आरोप। या प्रकरणी आरोपी रियाज फाजिल काझीला अटक। सध्या 4 महिलांनी तक्रार नोंदवल्याची माहिती। नवी मुंबईत खासगी बस चालकाला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून मारहाण। माझ्या अंगावर गाडी घालतोय का असं म्हणत पोलिसांना मारहाण केल्याची माहिती। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बीडमध्ये गॅस गळती होऊन घराला आग। दुर्घटनेत पती पत्नी गंभीर जखमी। सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना अचानक ऑल पिन लीक झाल्याची माहिती। नाशिकच्या मनमाडमध्ये पहाटेच्या सुमारास चोरट्यानं फोडली 2 घरं। मात्र नागरिकांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या केलं स्वाधीन। पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी नागरिकांची मागणी। पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरात पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई। एका सराईत गुन्हेगाराला अटक करत त्याच्याकडून 14 किलो गांजा, 1 दुचाकी आणि मोबाईल जप्त। जळगावच्या चोपड्यात मध्यरात्री एका तरुणीची हत्या। आरोपींनी तरुणाचा चेहरा केला छिन्न विछिन्न। हातावरील टॅटूमुळे पटली तरुणाची ओळख। प्रदीप माळी असं मृताचं नाव। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा एलएस मराठी। सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।